हॅलो. वर्षाच्या शेवटी मी एकच काम महत्त्वाचं करते, ते म्हणजे खूप छान हेअर कट. कारण आपले सगळे बॅड मेमरीज जे असतात ना, ते हेअरमध्ये असतात. सो चांगली हेअर कट केली म्हणजे वर्षाच्या अखेरला जी बॅड मेमरीज सगळ्या निघून जाणार. आज आमचा काहीतरी मस्त असा प्लॅन होता. तो म्हणजे आम्ही आज एका ठिकाणी फार्म हाऊसला जाणार होतो. आमच्याकडे एक न सांगितलेलं रिच्युअल आहे, ते म्हणजे आम्ही सगळे बहीण भाऊ, वहिनी, मामा मामी दर 31ला कुठेतरी फार्म हाऊसवर जातो, जिथे फक्त आमची फॅमिली असेल. मग दिवसभरात काय होतं की सगळेजणं टीम बनवून खेळतात. सो आज यावेळेस आमचा क्रिकेटचा प्लॅन होता. सो गर्ल्स बॉईज सगळ्यांनी छान टीम बनवल्या होत्या आणि कितीतरी वर्षानंतर आम्ही क्रिकेट खेळत होतो. वातावरण एकदम मस्त झालेलं होतं. संध्याकाळी पार्टीची तयारी हे बघू शकता, काय मस्त सगळेजणं मजेत नाचत होते. सगळीकडे कोहरा एकदम धुकं पडलेलं होतं, छान थंडी आणि मस्त सगळेजण नाचत होते. माझे भाऊ बहिणी, त्यांची छोटी छोटी चिल्ले पिल्ले होते, मामा मामी होते, सगळे मजा करत होते. आजचा एक दिवस आम्ही सगळं मागचं पुढचं विसरून मजा करायला लागतो. काही मागचं काढत नाही, काही हे करत नाही, फक्त मजा मस्ती करतो. कारण एक दिवस असा असावा जिथे ना आपले सगळे बहीण भाऊ आपण सोबत जसे लहानपणी राहायचो तसे राहावे. हे जे मागे उभे आहेत ना, ते आमचे मामा आहेत. त्यांचं नाव हॅलो आहे. त्यांचं नाव हॅलो कशामुळे पडलं, कारण खूप वर्षापूर्वी त्यांच्याचकडे एकाकडे फोन होता. ओहो, आता हे बघा काय होतं आहे. बघा बघा बघा, ओ टॅन. या भारी राईट. कशी रात्र गेली काहीच कळालं नाही. सकाळ झाली आणि सगळे मस्त उन्हात बसलेले होते आणि सगळेजण असताना वेळ कसा निघून जातो ते कसंच कळत नाही. मग छानपैकी गप्पा मारत होतो. हे बघा माझी वहिनी डोकावत आहे. मस्त कॉफी पित होतो. काही लोक इथे उन्हात बसली होती, काही लोक या साईडला बसलेली होती. छान झोके खेळणं चालू होते, मस्त बंगी लावलेली होती इथे. आणि लहान मुलं बघा, ते आपल्याच तंद्रीत राहतात, त्यांना काय घेणं नसते कोणाचं काही. मस्त माझ्या भावाचा छोटा मुलगा दोघांना ते बसलेले आहेत आणि झोका देतो आहे. सो कसा दिवस निघून गेला काहीच कळलं नाही. ही जागा खूप छान होती. इथे छोटे छोटे ना बघा टमाटर लागलेले आहेत, भेंडी होती, लसण होता, नारळाची झाडं होती. सो ओव्हरऑल वातावरण एवढं भारी होतं. आम्ही जे सगळं खाल्लं ते सगळं ऑर्गॅनिक होतं. आता पाहता पाहता सकाळ झाली आणि 11 वाजायला लागले. टाईम आता जाण्याचा झालेला होता आणि माहिती नाही, गुड बाय म्हणणं फार कठीण होतं मला.